नमस्कार. मातृत्व संग या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणामध्ये काजू. काजू हे पौष्टिक, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतात, परंतु काजू खाणे गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का? यातले काही गैरसमज, खाण्याचे प्रमाण, महत्त्व हे आज आपण जाणून घेऊया. काजूचे काही महत्त्व असतात, जसे की काजूमध्ये बाळाच्या विकासासाठी कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रथिने, लोह, कार्बोहायड्रेट, फायबर असतात. काजूमधील तंतुमय पदार्थ हे बद्धकोष्ठता आणि अतिसाराशी लढण्यास मदत करू शकतात. काजूमध्ये मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत असते, त्यामुळे स्नायूमध्ये येणारे पेटके, उच्च रक्तदाब, थकवा आणि मायग्रेनपासून आराम मिळत असतो. आता आपण बोलूयात काजू हे किती आणि कसे खायला पाहिजे. दिवसभरामध्ये साधारण 1 कपपेक्षा जास्त काजू तुम्ही खाऊ नयेत. काजू इतर सुकामेव्यासोबत खाऊ शकता. मिक्सरमधून बारीक करून काजू बटर बनवूनही तुम्ही खाऊ शकता. काजू अति खाण्याचे काही हानिकारक परिणाम असू शकतात, जसे की काजूमध्ये ऑक्सलेट्स असल्यामुळे गर्भारपण गुंतागुंतीचे होऊ शकते, किंवा काजूमध्ये कॅलरीज जास्त असल्यामुळे वजन जास्त वाढू शकते. काजूमध्ये काही ॲलर्जीची लक्षणे दिसल्यास तुम्ही काजू खाणे टाळावे, जसे की शिंका, खोकला येणे, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेची जळजळ होणे. काजू खाताना तुम्ही काही घ्यायची काळजी असते, जसे की साधे काजू खावेत. खारट किंवा मसालेदार काजूमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे की शरीराला हानिकारक असते. आणि हे आहेत गरोदरपणामध्ये काजू खाण्याचे काही गैरसमज, महत्त्व, खाण्याचे प्रमाण आणि संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या जवळच्या होणाऱ्या नवीन आईवडिलांना जरूर शेअर करा. महत्त्वपूर्ण माहिती न चुकवण्यासाठी मातृत्व संग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये आम्हाला विचारा.